नमस्कार, मी रेवती. शेवग्याच्या शेंगांची भाजी वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो. कधी काळा मसाला घालून तर कधी कांदा लसूण मसाला घालून. पण अशी भाजी करताना याला लसूण कांदा हे सर्व काही लागते. पण आज मी याशिवाय ही भाजी बनवली आहे. चला तर पटकन रेसिपी बघू. त्यासाठी शेंगा छान साल काढून चिरून घेऊ. मग फोडणीमध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून याच फोडणीमध्ये या शेंगा घालून छान अशा परतून घेऊ. शेंगा परतल्या की यामध्ये लागेल एवढं लाल तिखट, गोडा मसाला आणि मीठ घालून घेऊ. आता यामध्येच आपण लागेल एवढे गरम पाणी देखील घालून घेऊ. गरम पाणी घालून झालं की यामध्ये चिंचेचा कोळ आणि गूळ घालून ही भाजी छान अशी आपण शिजवून घेऊ. भाजी शिजली की यामध्ये दाण्याचा कूट घालून घेऊ. चला तर आपली भाजी तयार आहे. तुम्ही पण अशी भाजी नक्की ट्राय करा व अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला मात्र विसरू नका. चला बाय.